Next example, and expressing a length 81.472 kilometer as nearly as possible with 3 significant digits. Then find the percentage error. आता या ठिकाणी दिलेलं आहे लेंथ किलोमीटर मध्ये, which is nearly possible with 3 significant digits. मग त्याच्यामध्ये एरर फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे, तर एरर फाइंड आउट करतोय म्हणजे आता काय करायचंय 81 पॉइंट, आता हे 472 होते, मग ह्याला राऊंड फिगर आपण काय करू शकतोय 5. मग आता दोन्ही मधला एरर म्हणजे आता जी एरर आणि हे माहिती ना सगळ्यांना, एरर आणि अप्रॉक्सिमेशन. सपोज आता माझ्याकडे 0.9 आहे, मग ही व्हॅल्यू आहे, मग ह्याच्या नियर जवळची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असेल. ओके, in that way आता 81.472 आहे, याच्या जवळची नियरेस्ट व्हॅल्यू काय असणार आहे 81.5. ह्या दोन्ही मधला जो डिफरन्स असणार आहे दॅट विल बी द स्मॉल चेंज. स्मॉल चेंज म्हणजे काय करतो इथं त्याला एरर कन्सिडर करतो. मग आता इथं काय फाइंड द पर्सेंटेज एरर, डायरेक्टली एरर फाइंड आउट केलं. एरर काय आला 0.028. आता ह्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज कसं काढणार तुम्ही आता ह्याच्यामध्ये, how to get that percentage? 0.028 divided by 81.472 into 100 म्हणजे percentage error of 81.472 याच्यामधला percentage error त्याला मल्टिप्लाय केलं 100 ने. हे जे काही आन्सर असेल that will be the required percentage of error. Okay, it is 0.034%. कॅल्क्युलेट केल्यानंतर एवढे मिळतात तिथं. चेक करा तुम्ही 0.028 of 81.472 into 100. ओके, फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला 0.034%. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, an election between two candidates. दोन इलेक्शन मध्ये दोन कॅन्डिडेट्स आता या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे. 75% of the voters cast their votes, out of which 2% of the votes were declared invalid. Out of 75%, 2% invalid. A candidate got 9261 votes, which were 75% of the total valid votes. Then find the total number of votes enrolled in that election. आता इथं या याच्यामध्ये 75% वोटिंग झाली, त्याच्यामधले 2% इनव्हॅलिड आहेत. मग आता एका कॅन्डिडेटला काय मिळालेत 9261 एवढे वोट्स मिळालेत. हे वोट्स जे आहेत ते 75% म्हणजे ह्या 75% 75% आहेत. ते दिलेल्या जे काही जेवढी वोटिंग झाली त्याची 75 व्हॅलिड वोटच्या, आता ह्याच्यामध्ये 75 मध्ये 2 गेले म्हणजे 73% आले, म्हणजे 73%च्या 75% आहेत. जेवढे काही टोटल वोटिंग झाली त्याच्यापेक्षा त्याच्यामधले 75% व्हॅलिड वोट्स मध्ये एवढे वोट्स एका कॅन्डिडेटला मिळाले. मग आता ह्याच्यामध्ये टोटल वोट्स जे आहेत त्या इलेक्शन मध्ये जेवढी वोटिंग झाली ते नंबर ऑफ वोटिंग आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके, सो हिअर पहिल्यांदा काय घेतो बघा, आता इथं वोटिंग एक्स झाली, जे काही वोट्स आहेत नंबर ऑफ वोट्स सपोज एक्स कन्सिडर केलं. नंबर ऑफ वोट्स कास्ट जेवढे झालेत ते 75% झाले. टोटल एक्स पैकी 75% झालेत आणि त्याच्यामध्ये व्हॅलिड वोट्स किती आहेत 75 and 2%. ह्या त्याच्या 75 मध्ये व्हॅलिड 2% मायनस केलं 73 झालेत. ओके, मग आता इथे बघा, look at that, the number of votes enrolled considered as x,
त्याच्यानंतर नंबर ऑफ वोट्स 75% ऑफ एक्स व्हॅलिड वोट्स 100% झालेला आहे. त्याच्यामध्ये 2% कमी झाले, 98% झाले. 98% ऑफ 75% ऑफ एक्स. इथे कॅल्क्युलेशन मध्ये कसं येतं बघा. Look at that. 75% of 98% of 75% of x. म्हणजे दिले कसं बघा त्याने, जी काही वोटिंग झालेली आहे 75 of 98 of 75 of x is equal to 9261. म्हणजे इथं 75% आहेत, म्हणजे काय घेतलं तिथं 75 divided by 100, then 98% of x, 98% of 75 म्हणजे इथं 98 by 100 into 75% of x, so 75 divided by 100 of x, which is given as 9261. हे 2% इनव्हॅलिड आहेत, 2% इनव्हॅलिड आहेत. आणि टोटल नंबर्स मधनं टोटल जे काही हा एक्स आहे आपला, त्याच्यामधले वोटिंग जे 9261 हे 75% आहेत. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेट केलं तर काय मिळतं बघा. इथं 100 कॉमन घेतलं, इथं 75 into 98 into 75 ह्याचं मल्टिप्लिकेशन इथं, आणि हा x इज इक्वल टू 9261 into ओके. या ठिकाणी सॉरी फॉर द इंटरप्शन, याच्यावर कॅल्क्युलेट करतोय. टोटल वोटिंग किती मिळाली आपल्याला, 16,800, 16,800 voting has been done. Next example. Shobha's mathematics test had 75 problems, that is 10 arithmetic, 30 algebra and 35 geometry problems. Although she answered 70% of the arithmetic, 40% of algebra and 60% of geometry problems correctly, she did not pass the test because she got less than 60% of the problems right. How many more questions she would have to answer correctly to learn 60% of the passing grade? आता या ठिकाणी एवढे तिने आन्सर सॉल्व्ह केलेत. आता टोटल किती आहेत, 75 प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये 10 अरिथमॅटिकचे, 30 अल्जेब्राचे आणि 35 जॉमेट्रीचे आहेत. एवढे असताना 75% ऑफ अरिथमॅटिक तिने सॉल्व्ह केलेत, 40% ऑफ अल्जेब्रा आणि 60% ऑफ जॉमेट्री प्रॉब्लेम शी हॅड answered correctly. Okay. She did not pass the test because she got less than 60%. एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तिला less than 60% मिळाले. So she can't crack the test. How many more questions she would have to answer correctly to earn 60% of the passing grade? 60% मिळवण्यासाठी तिला आणखीन किती एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ते इथं काढायचंय आपल्याला. मग आता पहिल्यांदा बघा, मॅथमॅटिक्सची टेस्ट आहे.
75 प्रॉब्लेम्स मध्ये अरिथमेटिकचे 10 आहेत, अल्जेब्राचे 30 आहेत. आउट ऑफ 75, 10 ऑफ अरिथमेटिक, 30 ऑफ अल्जेब्रा, त्याच्यानंतर 35 ऑफ जॉमेट्री. ओके, मग आता 75% ऑफ अरिथमेटिक, याचे 75%, सॉरी 70%, याचे 40%, अँड 60% ऑफ जॉमेट्री. एवढे सॉल्व्ह केले तिने. ठीक आहे, मग आता इथे या ठिकाणी तिला 65 बिलो 60% पडलेत तिला. मग आता 60% क्रॅक करण्यासाठी आणखी किती एक्झाम्पल तिला सॉल्व्ह करावे लागतील. आता इथे 70% ऑफ 10 म्हणजे काय असणार आहे, 70/100 इंटू 10, त्याच्यानंतर 40/100 इंटू 30, त्याच्यानंतर 60 divided by 100 of 35. कॅल्क्युलेट करा, काय येतं आन्सर सांगा मला. किती आन्सर? 70% of 10, 40% of 30, and 60% of 35. Okay. करा सॉल्व. Yes. Please calculate it. 70% of 10, 40% of 30, 60% of 35. ठीक है, काय आन्सर? Questions to be answered correctly for 60% grade. To get that 60% grade of 75, म्हणजे त्यांना किती आन्सर्स आणखी सॉल्व्ह करावे लागतील? 75 चे 60%, म्हणजे इथं 45 प्रॉब्लेम्स करेक्टली सॉल्व्ह करावे लागणार आहेत अजून रिक्वायर्ड. If 50% of x minus y is equal to 30% of x plus y, then what percent of x is y? %50 of x minus y and 30% of x plus y. So 50/100 of x minus y and 30/100 of x plus y. Okay. इथे कॅल्क्युलेट केलं. कॅल्क्युलेट केल्यानंतर काय मिळतं बघा.
इक्वेशन सॉल्व करा ते 50/100 of x minus y 30/100 of x plus y. ज्यावेळेस 100 दोन्हीकडचे कॅन्सल होतं त्यावेळेस इक्वेशन 10 कॅन्सल होतं. इक्वेशन काय मिळतं 5 of x minus y is equal to 3 of x plus y. आता याच्यामध्ये 5 ने मल्टिप्लाय केलं 5x minus 5y is equal to 3x plus 3y. Which gives 5 minus 3x, it gives 2x. 2x is equal to 8y. So x is equal to 2x is equal to 8y. Then what percent of x is y? Percentage काढायचे आहेत आपल्याला. x ची व्हॅल्यू काढली अगोदर. त्याच्यानंतर required percentage. Required percentage it is y by x into 100. So x ची व्हॅल्यू आहे 4y. So y divided by 4y into 100, it gives 25%. Next example, 40% of money he had to his wife. He also gave 20% of the remaining amount to his 3 sons. Half of the amount left was spent on miscellaneous items and the remaining amount of rupees 12,000 was deposited in the bank. Then how much money did Mr. Jones have initially? प्लीज कॅल्क्युलेट करा. पहिल्यांदा काय दिले 40% ऑफ द मनी आहे तर तुमच्याकडे एक्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पेंडिंग दाखवले कुठं कुठं किती किती खर्च केले ते दाखवले त्यांनी इथं. मनी गिव्हन टू हिज वाईफ किती दिले त्यांनी 40% ऑफ एक्स. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा एक्स आहेत टोटल एक्स आहे एक्स मधनं 40% त्यांनी त्यांच्या वाईफला दिले 20% हे त्याच्या 3 मुलांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. राहिलेली जी काही अमाऊंट आहे तर ती अमाऊंट काही ठिकाणी लेफ्ट वॉज स्पेंट ऑन मिसलेनियस आयटम्स या ठिकाणी काहीतरी खरेदी करण्यासाठी त्यांनी खर्च केले आणि राहिलेली जी अमाऊंट आहे ती 12,000 आहे आणि 12,000 वॉज डिपॉझिटेड इन द बँक. मग आता हे सगळे मिळून त्याच्याकडे किती पैसे कलेक्ट म्हणजे आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा वाईफ जे त्याच्या मिसेसला त्याने दिलेले आहेत ते पैसे इथं कॅल्क्युलेट केले दॅट इज 2/5 ऑफ एक्स. त्याच्यानंतर बॅलन्स किती राहतं एक्स मधनं 2/5 ऑफ एक्स मायनस केलं सो 3/5 ऑफ एक्स राहतं. त्याच्यानंतर नेक्स्ट मनी गिव्हन टू 3 सन्स ते कॅल्क्युलेट केलं त्याच्यामधनं किती मिळतं बघा ते 3 सन्स 20% घातल्या त्यांनी 3 into 20/100 इंटू राहिले जे अमाऊंट बॅलन्स राहिले 3/5x त्याच्यामध्ये काढायचे. भानु सर आवाज कमी करा. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 9/20 भानु सर 9/25 ऑफ एक्स. सो मग राहिलेलं बॅलन्स किती राहणार जे टोटल मनी होतं म्हणजे पहिल्यांदा त्यांनी त्याच्या वाईफला दिलं त्याच्यानंतर मुलांना दिलं त्याच्या म्हणजे पहिल्यांदा वाईफला दिल्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेली मनी परत त्या राहिलेल्या ह्याच्यामध्ये परत मुलांना डिस्ट्रीब्यूट केलं आणि परत राहिलेले जे काही मनी आहे ते कॅल्क्युलेट करतोय 3/5x minus 9/25x. सो हिअर वी आर गेटिंग दॅट बॅलन्स. त्यावेळेस त्याची बॅलन्स आहे 6/25x. त्याच्यानंतर बँकेमध्ये त्यांनी डिपॉझिट केलं. So amount deposited in bank rupees 1/2 into 6/25x.
So it gives 3 by 25x. 3 by 25x is equal to 12,000. म्हणजे राहिली त्याच्याकडे अमाऊंट जी काही शिल्लक आहे सध्या 12,000 आहे. हे कॅल्क्युलेट करतोय आपण इथं. आणि या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर x ची व्हॅल्यू काय येते बघा. x इज इक्वल टू 12,000 इंटू हा 3 by 25 राईट हँड साइडला गेला 25 by 3 झाला. सो हिअर किती आहे अमाऊंट बघा 1 lakh विथ हे म्हणजे टोटल त्याच्याकडे इनिशियली 1 lakh रुपीज होते. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. प्लीज सॉल्व करा हे एक्झाम्पल. एक्झाम्पल समजतायत का तुम्हाला? हॅलो. डू यू अंडरस्टँड दिस? जस्ट आय एम एकटीच बडबड करते मी इकडं. असं नाहीये ना मी एकटी बडबड करते. ओके, लेट अस गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. आता या ठिकाणी दिलेलं एक्झाम्पल बघा. 10% of inhabitants of village having died of cholera. A panic set in during which 25% of the remaining inhabitants left the village. The population is then reduced to 4,050. Find the number of original inhabitants. आता त्या ठिकाणी जे नागरिक आहेत त्याच्यामध्ये 10% हे कॉलरानी गेले. मग आता जे त्या सिच्युएशन मध्ये 25% जे नागरिक आहेत ते त्या ठिकाणचे जे काही जे गाव आहे ते सोडून गेले. त्यावेळेस द पॉप्युलेशन इज देन रिड्युस्ड टू 4,050. म्हणजे दिलेल्या ह्याच्यामधनं जेवढी लोकसंख्या होती त्याच्यामधनं जे राहिलेत म्हणजे मायनस झाले ते 4,050. मग आता आपल्याला ऍक्च्युअल जे काही नागरिक होते तिथले ते कॅल्क्युलेट करायचे. ओके, लेट अस कन्सिडर दॅट टोटल नंबर ऑफ ओरिजिनल इनहॅबिटंट्स बी x. ओके, मग आता त्याच्यामधले 10% आणि 25% असे दोन टर्म्स आहेत. मग आता इथं ज्या वेळेस 10% हे एक्सपायर झाले त्याच्यामध्ये डाईट आणि 25% लेफ्ट. मग आता 10% आणि 25% हे दोन्ही मिळून काय होतात ते जे काही संख्या आहे ती होते तुमची 4,050. मग या ठिकाणी कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो 75% इंटू 90% ऑफ x. हे राहिलेली संख्या आहेत ना, ह्या संख्यामधले म्हणजे राहिलेली संख्या आणि जे काही लेफ्ट झालेत जे काही रिड्यूस झालेलं आहे ते इक्वेट केले 4,050. So look at that. 75% of x and 90% of x. So it will be 75% into 90% of x is equal to 4,050. If you are going to calculate this, it will be 27 by 40 of x is equal to 4,050. Then after that, we are going to calculate that x. So x becomes 4,050 into 40 divided by 27. So it will be 6,000. हे समजलं सगळ्यांना? Next example. A salesman commission is 5% on all sales up to rupees 10,000 and 4% on all sales
exceeding this, he remits rupees 31,100 to his parent company after deducing his commission. Find the total sales. कमिशन किती आहे? 5%. म्हणजे कशावर असणार आहे? जोपर्यंत तुम्ही 10,000 पर्यंतची जी काही सेल्स करत नाही त्याच्यावर 5% आहे. आणि 4% जे आहे ते एक्सीड झाल्यानंतर, सेल्स एक्सीड झाल्यानंतर. त्या ठिकाणी त्यांनी 31,000 he has given to his parent company after deducing his commission. त्याची कमिशन्स डिडक्ट केल्यानंतर जे काही अमाऊंट आहे त्यांनी सबमिट केली आहे ती 31,100. मग आता टोटल सेल्स किती झाले ते इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. ओके, सो हिअर पहिल्यांदा जे काही टोटल सेल आहे ते एक्स कन्सिडर केलं. टोटल सेल आणि कमिशन ह्या दोन्ही मध्ये डिफरन्स जो आहे तो 31,000 आहे. टोटल सेल आहे एक्स, कमिशन किती घेतलं त्यांनी 5% अप टू 10,000 आणि 4% एक्सिडिंग. त्याच्यामध्ये जे कमिशन मायनस केल्यानंतर जे त्यांनी कंपनीला दिलेली अमाऊंट आहे ती 31,100 आहे. ओके, या ठिकाणी इथं बघा आता x minus 5% of 10,000 plus 4% of x minus 10,000. हे दोन्ही अमाऊंट किती होणार तुमची? 31,000 होणार. 31,100. ओके, आता या ठिकाणी x minus 5/100 into 10,000 plus 4/100 into x minus 10,000, which is equal to 31,100. So simplifying this term, x minus 500 minus, in bracket we are getting that x minus 10,000 divided by 25, which is equal to 31,100, and here we are getting that final answer, x minus x divided by 25 is equal to 31,200. So here it will be 24x, 25 minus x, it is 24x divided by 25, which is equal to 31,200. आणि या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर मिळतं 32,500 is the actual amount. Do you understand? Yes. Next example. So Raman's salary was decreased by 50% and subsequently increased by 50%. How much percent does he lose? 50% decrease झाली, त्याच्यानंतर 50% नी increment झाला. How much percent does he lose? Suppose त्याची ओरिजिनल सॅलरी आहे 100 रुपये, त्याच्यानंतर नवीन सॅलरी किती होती? फायनल सॅलरी 100 plus 50, so it is 150. 150% of 50% of 100. फायनल सॅलरी काय असणार आहे बघा त्याची? 150% of 50% of 100 means इथं 150 divided by 100 into 50 divided by 100 into 100. So it gives rupees 75. आता डिक्रीज झालेलं आहे तिथं 25%. याच्यामध्ये आता 75, 100 मध्ये 75 गेले म्हणजे 25 झाले राहिले इथं. या ठिकाणी 25% त्याचा लॉस झालेला आहे. ओके,
Next example. Ram spends 75% of his income. His income is increased by 20% and his income is increased by 20% and he increased his expenditure by 10%. Find the percentage increase in his savings. तुम्ही जी सेव्हिंग्स आहे त्याच्यामध्ये किती टक्क्याने त्याची वाढ झालेली आहे ते कॅल्क्युलेट करायचं इथं. 75% त्याचं इन्कम, जे काही इन्कम आहे टोटल त्याच्यामधले 75% तो स्पेंड करतोय. त्याच्यानंतर ते जे काही इन्कम आहे त्याचं 75%, जे काही ऍक्च्युअल अमाऊंट आहे त्याच्यामध्ये 20% इन्क्रीज झालेलं आहे आणि जे इन्क्रीज झालंय त्याच्यामध्ये 10% त्यांनी परत तिथं खर्च केलेले आहेत. ओके, मग आता हे टोटल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इथं. सो हिअर लेट अस कन्सिडर ओरिजिनल आहे 100. 100 मध्ये त्यांनी 75 स्पेंड केले. एक्सपेंडिचर ऑफ ₹75 अँड सेव्हिंग्स ₹25. आता या ठिकाणी एक्सपेंडिचर आहे 75%, म्हणजे 100 मधले 75 आणि सेव्हिंग्स राहिले किती 25 आहे. परत ते 25 नवीन इन्कम, जे नवीन इन्कम आहे ते 100 मध्ये इन्क्रीज झाले, ते 20% म्हणजे ₹20 इन्क्रीज झाले. ओके, सो हिअर एक्सपेंडिचर किती केले त्यांनी, परत त्याच्यामध्ये खर्च किती केला, एक्सपेंडिचर सुद्धा 10% वाढलंय त्याचं, म्हणजे 110% झालं ते. म्हणजे आता 110% म्हणजे 110% कशातनं तो स्पेंड करतोय, त्या ₹75 मधले, ते ₹75. ओके, सो हिअर 110 divided by 100 into 75. So it gives 160 by 2. आता सेव्हिंग किती झाली, 20% इन्क्रीज झालंय म्हणजे 120 झाले. 120 मधनं जे एक्सपेंडिचर आहे 165 divided by 2 मायनस केलं. सो इट विल बी ₹75 by 2. मग आता जी सेव्हिंग आहे ती कितीने इन्क्रीज झाली, 75 divided by 2 minus 25. पहिल्यांदा फक्त 25% राहिले होते त्याच्याकडे, म्हणजे ₹25 राहिले होते, 100 मधले ₹25 राहिले होते. आणि ज्यावेळेस त्यांनी इन्क्रीमेंट झाली त्याची 20% आणि 10% त्यांनी एक्सपेंड केले, तर त्या ठिकाणी जे काही सेव्हिंग होती ती झाली होती, नवीन सेव्हिंग होती 75 by 2. आता सेव्हिंग मध्ये इन्क्रीमेंट किती झालं, 75 by 2 minus 25. सो इट विल बी 25 by 2. आता पर्सेंटेज काढायचंय, इन्क्रीज्ड पर्सेंटेज 25 by 2 into 1 by 25, म्हणजे ऍक्च्युअली हे 25 by 2 किती मधले आहेत, 25 मधले. सो 25 by 2 into 1 by 25 into 100. So by calculating it, we are getting that increase percentage, it will be 50%. Got it? Everyone got it? आता या ठिकाणी मीटिंग कन्क्लूड होऊन जाईल.